नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। शालिनी फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने यंदा DY पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रभात रंजन, पोलीस महानिरीक्षक JD सुपेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सल्लागार व भाजपा महाराष्ट्राच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, ब्लेस्ड वन फाउंडेशनचे अमितेज प्रियदर्शी, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, बिग बॉस विजेता शिव ठाकरे, प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनार, तसेच मराठी हिंदी चित्रपट व मालिकेतील अभिनेत्री मोनालिसा बागल, रशियन अभिनेत्री एलेना टुटेजा, सचिन दणाई, संपदा वजे, शांतनु भांबरे, अभिनेत्री प्रणाली भालेराव यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मनपाचे मुख्य लेखापरीक्षण अधिकारी अंबरीश गलिंदे व वरिष्ठ आयकर अधिकारी शेखर पवार यांच्या हस्ते पुण्यातील रॉयल कॅनॉट बोट क्लब येथे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी शालिनी फाउंडेशनच्या मदतीने कॅन्सर मुक्त झालेल्या फ्रान्सिस्का डिमेलो यांचा विशेष सत्कारही करण्यात आला। शालिनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गोरे यांनी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते। या सोहळ्यास फाउंडेशनचे सचिव डॉक्टर शैलेश चौबे, संचालक आनंद केशव यांचे सहकार्य लाभले। खजिनदार सृष्टिकुमार यांनी संयोजन केले। नमस्कार, मी विशाल गोरे आणि मी शालिनी फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष व सेलिब्रिटी इंडिया न्यूजचा संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सीझन 3चा संस्थापक अध्यक्ष। आणि आज महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सीझन 3 याची आज सांगता दिवस होता आणि 2 महिन्याची आमची जी मेहनत होती, ॲक्च्युली 2 महिन्याची नाही 6 महिन्यापासून आम्ही मेहनत घेत होतो। आता तुम्ही बघितलंच असेल, एक 20 ते 25 बॉलिवूडमधून मराठी इंडस्ट्रीमधून सेलिब्रिटीज आले होते आणि सेलिब्रिटीजला मॅनेज करणं आणि त्यांच्यामधून निवडून त्यांना अवॉर्ड देणं, प्लस आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र रत्नमध्ये नुसतं सेलिब्रिटीजलाच आपण अवॉर्ड नाही देत, तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधून जसं की IAS, IPS, PMC चे जे अधिकारी आहेत आणि मोठे मोठे जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा आपण दिलेले। नाव सांगायचं म्हणलं तर IG ऑफ महाराष्ट्र JD सुपेकर सर होते, बिग बॉसचे तुमचे सगळ्यांचे लाडके फेमस शिव ठाकरे होते, असे बरेच लोक होते। आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही आहे मला। असे बरेचशा लोकांचे अवॉर्ड आम्ही अवॉर्ड घेतले आहेत आणि बरेचशा लोकांना आम्ही अवॉर्ड दिलेले आहे। शालिनी फाउंडेशनच्या अंतर्गत बरेचसे सोशल वर्कचे कामं चालत आहेत, त्याच्यामधलाच महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार हा एक छोटासा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही तळागाळातून लोकांना आणतो, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधले लोकांना आणतो। चित्रपटामधून जे असेल म्हणजे सेलिब्रिटी जे असतील किंवा जे डॉक्टर असतील, बेस्ट लॉयर असतील, बेस्ट डॉक्टर असतील, असे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधून आम्ही त्यांना निवड करतो, त्यांची स्क्रुटनी करतो आणि प्रॉपर एक चॅनल करून मग त्यांना आम्ही अवॉर्ड जाहीर करतो आणि आम्ही अवॉर्ड देतो। तर ह्याचप्रमाणे आमचा
महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सीझन 4 पण लवकर येणार आहे आणि मी एक अजून सांगू इच्छितो की सीझन 4 आम्ही आउट ऑफ इंडिया घेणार आहोत, तर लवकरच त्याची डिटेल तुम्हाला भेटेल. तर आणि सर्व जे लोक आली होती आज महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारला माझ्या प्रेमाखातीर, बरेचसे सेलिब्रिटी होते, बरेचसे VIP होते, तर त्यांचा मी मनापासून आभार मानतो की ते एवढ्या वेळ बसले इथे. सगळ्यांनी मला मदत केली आणि सर्वांनी मला सहकार्य केला. एकच नाव जसं म्हणतो प्रचिती पुंडे माझ्यासोबत आहे, माझी को ॲक्टर पण आहे आणि माझा एक अल्बम, मी त्यांचा एक अल्बम पण प्रोड्यूस केला होता. तर तीसुद्धा मोठी सेलिब्रिटी आहे पण ती माझ्यासाठी थांबली. असेच हिच्यासारखे बरेचसे लोक होते माझ्यासाठी ते थांबले. विजय पाटकर सर असतील किंवा मोनालिसा बागल असेल, असे बरेचसे नाव आहे जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतील, माझ्या बाईटवर सोबत दिसतील कोण कोण आले होते. तर त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि जर माझ्याकडून काही चुकला असेल तर मी आज माझे स्पॉन्सर जे तुम्ही बघू शकता एवढे इथे वरती लावलेत, हे सगळे माझे स्पॉन्सर आहेत. त्या स्पॉन्सरचा पण मी आभार मानतो. आणि जर माझ्याकडून काहीही चुकलेलं असेल तर मी सर्वांची माफी मागतो. मला माफ करा. मी जेवढा प्रयत्न केला की सगळ्यांसाठी व्यवस्थित काम करण्याचा, आणि मी असंच काम करत राहील शालिनी फाउंडेशनच्या अंतर्गत. आज आपण जवळपास 40 पुरस्कार दिलेले वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधून. आणि अजून एक लोकांचा धन्यवाद करू इच्छितो जे माझ्या पुढं मीडिया जी मला आता कव्हर करते आहे, तुम्ही हे बघताय, अजून जेवढे पण मीडिया आहेत त्यांचा पण मी धन्यवाद करतो की त्यांनी हे कव्हर केलं आणि ते माझ्यासाठी इथे आले, एवढ्या वेळ बसले. आय लव यू गाइज. थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच. नमस्कार, मेरा नाम आनंद केशव है और मैं शालिनी फाउंडेशन का वाइस प्रेसिडेंट हूँ. मेरा पिज़्ज़ा आउटलेट है 3 सेपरेटो पिज़्ज़ा के नाम से और आई एम द वन ऑफ द स्पॉन्सर फॉर द इवेंट. मैं सबसे पहले तहे दिल से सभी अवॉर्डीज़ को बहुत बहुत शुभकामना और बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ जो अपना कीमती समय के निकाल के आए और हमारे प्रोग्राम को उन्होंने 4 चांद लगा दिए. उसके अलावा जितने गेस्ट, VIP गेस्ट, जितने लोग आए थे, मैं सबको तहे दिल से शुक्रिया बोलना चाहता हूँ. सबका खूब खूब आभार, अभिनंदन, जो उन्होंने अपना कीमती समय संडे इवनिंग निकाल के हमारे प्रोग्राम को एक रोशनी दी. और मैं ये भी अनाउंस करना चाहता हूँ कि ये महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार अगले सीजन में भी जारी रहेगा. बहुत जल्दी डेट्स अनाउंस किए जाएंगे. हर साल ये कंटिन्यू रहेगा और इसी तरह हम हर एक क्षेत्र के लोगों को, डॉक्टर, पुलिस, एजुकेशन, हर फील्ड में जो सेलिब्रिटी हैं, जो अच्छा काम कर रहे हैं, समाज के लिए काम कर रहे हैं, उनको हम इसी तरह से पुरस्कार से सम्मानित करते रहेंगे. और मैं फिर से आह्वान करना चाहता हूं कि आप लोग भी नाम दीजिए, कोई अच्छा काम कर रहा है समाज में और वो छूट गया है तो शालिनी फाउंडेशन का एक ही एम है, जो लोग छूट गए हैं और बहुत अच्छा काम कर रहे हैं, हमको उनको समाज में लाना है, फ्रंट पेज पे लाना है. जो बैक पेज पे हैं उनको फ्रंट पेज पे लाना है और उनको सम्मानित करना है, उनको समाज में एक उचित स्थान दिलाना है. बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार. Regarding Shalini Foundation, the work which they are doing is a tremendous work. I must say they are working in the field of environment, in the field of earthquakes, in the various fields, underprivileged society. So it's great, and similarly they are hunting the talents which is among the youths and they are tracing it and they are felicitating them. Definitely these things are necessary for the society, and the youths and the all definitely need such encouragement. You know, we have got talent, but somebody has to recognize the talent. Then and then that talent will flourish, and in that way Vishal and his team is doing excellent work. मेरी आशा है कि ये इस तरह का काम करते रहेंगे. मेरी यूनिवर्सिटी में हमने 2-3 चीज़ों किया है जिसको मैं जिक्र करना चाहूँगा. एक तो जो बच्चे जिनके डिसेबिलिटी के कारण इफेक्टेड थे उनके लिए हम लोगों ने टेक्नोलॉजी डेवलप की है, तो ऐसे कोई बच्चे हो तो हमारे पास आ सकते हैं. दूसरा, जिनको लर्निंग में डिफ़िकल्टी होती है ऐसे बच्चों पर हम रिसर्च करते हैं. और तीसरा, हर एक बच्चे को आइडेंटिफाई करते हैं कि उनकी कौन सी एस्पेक्ट ब्रेन का अच्छा है और कौन सा ख़राब है, उसके हिसाब से उनको लर्निंग और उनके करियर चॉइस के बारे में हेल्प करते हैं. इसके अलावा हम बहुत कुछ काम करते हैं, लेकिन ये बच्चों के लिए जो कि यहाँ पर जो इवेंट हो रहा था उसमें काफ़ी इंपॉर्टेंट सोसाइटल इम्पैक्ट है, इसके बारे में बताना चाहूँगा. धन्यवाद.